किडनी विकणारे शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी सांगितली मुलाची व्यथा। सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिंतूर येथील शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला आणि अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली याची करुण कथा सांगितली आहे। कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेले अवघे 1 लाख रुपये फेडू शकले नाही। मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले। व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे। शिवदास विस्तारी कुडे, राहणार मिंतूर, पोस्ट नयगाव पांडव, तहसील नागबीड, जिल्हा चंद्रपूर। कदाचित काय नेमकं झालं की तुमच्या पोरावर कशा प्रकारे इतका दबाव आला की त्याला किडनी विकावी लागली, सविस्तर सांगा। म्हणजे ते मारझूड करायचे, याला पैसे नाही दिला तर 4-5 जणांची गँग यायची आणि मारझूड करायचे। मारझूड करायला पाहिजे ती। कशासाठी पैसे घेतले होते आणि किती पैसे कसे वसूल केले त्यांनी? ते पहा सांगतो, आमच्या आमचा दुधाचा धंदा होता, त्याच्यात तो कोरोनामध्ये दबलून आम्ही, मग त्याच्यातून थोडासा निघलून वरता आलो, तर मग त्याचा धंदा आमचा थोडासा चालायला लागला। मग त्याच्यामध्ये रोग आला, तो लंपी रोग ना, काचाच्या गोळ्यासारखे ते जनावरच्या पायाला तोंडाला व्हायचे, त्याच्यासाठी मग दूध बंद झाला, तर मग त्यांच्याकडून पैसे आणला। ते पैसे कसे वाढत गेले, काही सांगितलं का? कसा त्रास दिला? हो, ते वाढतच गेले त्याचे पैसे खंडातेच नाही। आतापर्यंत किती दिले पैसे? जवळपास तरी 74 लाखाच्या वरतच पैसे गेले। हो का? हो, त्याच्या वरतच गेले। तर आता आम्ही 74 असं लागत होतं, आता लिहून नाही ठेवून आम्ही हिशोब नाही काढली, पण ह्या नातेवाईका करते, त्या नातेवाईका करते, असे करू करू आम्ही हिशोब केला तर 74 लाखाच्याही वरचा गेले। कशा स्वरूप म्हणजे कॅश दिले का? असे ठोक पैसे काही आम्ही, त्याचे व्याजाचे पैसे आहेत ना, ते फोन पेने मारलेत। आता फोन पेची लिस्ट आहे माकर, फोन पेनं मारलेले पैसे नाही का, ते बँकेतून काढून आणलं, ते प्रति आहेत, पण ठोक पैसे 5 लाख का 4 लाख ते हाताने घेत नव्हते। कदाचित काय मागणी करायला तुम्ही? ते प्रत्यक्ष आम्हाला फोन करा ना, तू आणून दे म्हणत। ठोक पैसे 3 लाख 5 लाख पैसे हाताने नव्हते घेतले। आता मागणी काय आहे तुमची? इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला। आता मागणी म्हणजे पहा, आता आम्हाला आधार काही नाही राहिला, इकडे पाहून बोला। आधार काही राहिला नाही आम्हाला जीवन जगायला। होता नव्हता आमचा सगळा गेला, सोना नाना सगळं गेला। मी नोकरीवर होतो, सुखी परिवार होता माझा, परंतु आता ह्या फाशात पडल्यामुळे असे एवढे पर्यंत जातील, असे नीच वृत्तीपर्यंत जातील असा वाटला नाही आम्हाला बापूला आमच्या। आता का माझ्या शारीरिक डोक्याचा त्रास असल्यामुळे मी व्यवहार आमच्या मुलाकडे दिलो होतो। आता पाय बघा, सांभाळलं व्यवस्थित सगळ्या बरोबर होता, फक्त आता त्याच्याकडे जाणं गुन्हा झाला एक।